भारतीय जनता पार्टी पक्षाच्या वतीने रविवारी जाहीर करण्यात आलेल्या 99 उमेदवारांच्या पहिल्या यादीमध्ये इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांची इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली। उमेदवारी जाहीर होताच आवाडे कुटुंबियांसह संपूर्ण शहरात फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर डॉ. राहुल आवाडे यांनी आनंद व्यक्त करताना विद्यमान आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर या दोन दिग्गज नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा निवडणुकीत मोठ्या फरकाने विजयी मला जनता आमदार म्हणून निवडून देईल असा विश्वास व्यक्त केला। दरम्यान भाजपाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर डॉ. राहुल आवाडे यांनी इचलकरंजी विधानसभा महायुती भाजपा समन्वयक अशोक स्वामी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली। यावेळी निपाणीचे आमदार सौ शशिकला झोले, भाजपा प्रदेश सुरेश हाळवणकर, माजी नगराध्यक्षा सौ अलका स्वामी, भाजपा शहराध्यक्ष पैलवान अमृत भोसले व अनेक मान्यवर उपस्थित होते। तर सोमवार 21 ऑक्टोबर सकाळी 10 वाजता आमदार प्रकाश आवाडे, डॉ. राहुल आवाडे हे शहर भाजपा कार्यालयात प्रवेश करणार आहेत। सन 2019च्या विधानसभा निवडणुकीत प्रकाश आवाडे यांनी अपक्ष म्हणून विजय मिळवल्यानंतर भारतीय जनता पार्टीला बिनशर्त पाठिंबा दिला होता। मागील 5 वर्ष ते भाजपासोबत घटक पक्ष म्हणून प्रामाणिक राहिले। 2 महिन्यापूर्वी कोल्हापूर येथील एका कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत आमदार प्रकाश आवाडे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांचा भाजपामध्ये अधिकृत प्रवेश झाला। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपातर्फे डॉ. राहुल आवाडे यांनाच उमेदवारी मिळणार हे निश्चित झाले होते। तत्पूर्वी 15 ऑगस्ट रोजी आमदार प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजी विधानसभा निवडणुकीसाठी डॉ. राहुल आवाडे हेच उमेदवार असल्याचे जाहीर करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता। 2च दिवसांपूर्वी भाजपा प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी इचलकरंजीत येऊन भाजपा कार्यकर्त्यांचा संवाद मेळाव्यात घेत सर्वांना पक्षाची शिस्त, निष्ठावंतांना न्याय मिळणारच असे सांगत विधानसभा निवडणुकीसाठी डॉ. राहुल आवाडे हेच भाजपाचे उमेदवार असतील असे सुतोवाच करत सर्वांची नाराजी दूर केली होती। तेव्हापासून भाजपाची यादी कधी जाहीर होणार याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती। रविवारी दुपारी भाजपाच्या वतीने 99 जागांवरील उमेदवाराची यादी जाहीर करण्यात आली। पहिल्यांदाच यादीचं इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून डॉ. राहुल आवाडे यांचे नाव जाहीर होताच इंदुकला निवासस्थानासह संपूर्ण मतदारसंघात जल्लोषाला उधाण आले आहे। जागोजागी फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला। 2 मातब्बर अनुभवी नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या राजकीय जीवनातील महत्त्वाची वाटचाल सुरू होणार आहे। मतदारसंघाचा सर्वांगीण विकास, त्याचबरोबर इचलकरंजीकरांच्या जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासह पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त आणि सुळकूड मार्गी लागेपर्यंत कृष्णा योजनेचे बळकटीकरण करून पाणी टंचाई भासू देणार नाही याची निश्चितपणे काळजी घेऊ असेही डॉ. राहुल आवाडे यांनी सांगितले। माझ्या या जीवनातील महत्त्वाकांक्षी नव्या राजकीय वाटचालीत सहकार महर्षी कल्लापना आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, सौ किशोरी आवाडे आणि मौसमी आवाडे यांचे पाठबळ मोलाचे ठरले आहे। त्याचबरोबर सर्व आवाडे समर्थक व आवाडे कुटुंबियांवर प्रेम करणाऱ्या सर्वांच्या आशीर्वादाने मी निश्चितपणे विधानसभेत जाणार असल्याची मला खात्री आहे असेही ते म्हणाले। भाजपच्या पहिल्या यादीमध्ये पहिलेच उमेदवार आणि आल्यामुळे काय वाटतंय? आनंद आहे। आनंदाचं वातावरण सगळ्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी आहे। इचलकरंजीतल्या सगळ्या घटकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। हे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ हे भारतीय जनता पार्टीच्या झेंड्याखाली आम्ही 100% येणारी विधानसभा मला त्या ठिकाणी या परिसराचा आमदार म्हणून निवडून देईल ही मला खात्री या ठिकाणी। तुमच्या पाठीमागे 2 एक प्रस्तावित आमदार आणि माजी आमदारांचा फुल्ल पाठिंबा आहे आणि 2 भाजप एकत्र आलेला आहे। फुल पाठिंबा आहे आणि मी भाग्यवान आहे। 2 अतिशय चांगले नेते, अनुभवी नेते, ज्यांना एक 5-6 वर्ष टर्म त्यांचं झाले असे आवाडे साहेब आणि हाळवणकर साहेब ज्यांचे 2 टर्म झालेत, असे 2 मातब्बर आणि अनुभवी नेत्यांचं मला त्या ठिकाणी मार्गदर्शन लाभणार आहे। माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला अजून काय पाहिजे? इचलकरंजीच्या भविष्याचे तुमचं पुढचं 5 वर्षाचं प्लॅनिंग काय असेल? माझं 5 वर्षाचा ब्लूप्रिंट इचलकरंजीचा विकास, सर्वांगीण विकास, खास करून यंत्रमाग व्यवसाय असू दे, त्याच्यावरती निगडीत असलेले कामगार असू देत, बेरोजगार कामगारांना रोजगार असू दे, महिलांचे जे प्रश्न असू दे त्यांच्या सुरक्षितता विषय असू दे, विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण असू दे, त्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचा चांगला दाम असू दे, त्याचबरोबर आपल्या औद्योगिक विकासासाठी इचलकरंजीमध्ये फार मोठ्या पद्धतीनं क्रांती आणू शकतो, तोच माझा विकासाचा मुद्दा आहे। इचलकरंजीचा पाण्याचा प्रश्न जिव्हाळ्याचा आहे। हो, इचलकरंजीचा पाण्याचा प्रश्न 100% जिव्हाळ्याचा आहे। इचलकरंजीमध्ये पाणी हे सतत
त्याची गरज वाढत चालली आहे, कारण की इचलकरंजीची जडणघडणच फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होते. लोकांची औद्योगिक, पिण्याची आणि शेतीची पाण्याची गरज आपल्याला या ठिकाणी तर तो प्रश्न मार्गीच लावणार आहे. आणि बऱ्याच विविध योजना आम्ही त्या ठिकाणी आणतोय. असणारी पंचगंगेचं पाणी, शुद्ध पाणी मिळेल. कृष्णेची पाणी जी पाण्याची पाईपलाईन आहे ते बदलायचं काम असू दे, नाही तर सुळकूडचं जे पाणी असू दे, हे सगळ्या योजना आम्ही ह्या यशस्वीपणे त्या ठिकाणी राबवून इचलकरंजीचा पाण्याचा प्रश्न अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही सोडवू ही खात्री आहे. तुम्हाला तिकीट मिळण्यासाठी तुमचे वडील प्रकाशांना असू देत, तुमच्या पत्नी मोसमी आवड असेल, यांनी अक्षरशः जीवाचं रान केलं की तोपर्यंत तुम्हाला तिकीट मिळालं. आज त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आलं. कौटुंबिक फार मोठा पाठिंबा मला त्या ठिकाणी आहे. माझ्या सामाजिक क्षेत्रामध्ये आणि राजकीय क्षेत्रामध्ये माझे वडील प्रकाश आवाडे साहेब यांनी तर फार मोठं योगदान मला आता या ठिकाणी संधी लढायची दिली. हे मी खरोखर एक भाग्यवान त्या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून आहे आणि त्यांचा मुलगा म्हणून आहे. माझी पत्नी मौसमी आवाडे तर फार चांगल्या पद्धतीनं, अतिशय चांगल्या पद्धतीनं महिलांची आघाडी असू दे, तरुणांचा जो वर्ग असू दे, या सगळ्या सामाजिक राजकीय या क्षेत्रामध्ये माझ्यासाठी किंवा माझ्याबरोबर खांद्याला खांदून त्या ठिकाणी काम करत आहेत. मी फार भाग्यवान आहे की चांगल्या पद्धतीचे अशा कौटुंबिक मला आधार मिळतो.